वकील सय्यद एस मीडिया यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। विषय आहे दमदार आणि कोण बनेल या क्षेत्रातील आमदार या विषयाला जन्मत घेण्यासाठी आज आम्ही भानखेडा खुर्द येथे आलेलो आहोत। माझं नाव जीवन प्रवास सरदार भानखेडा आणि मी सर्वप्रथम तर मीडियावाल्याचं तुमच्यासारखे जे मीडियावाले आहे याला खरोखर धन्यवाद देतो का गावागावात पोहोचून शेतकऱ्याचा हालहवाला काय आहे, गावची परिस्थिती काय आहे, होणाऱ्या मतदारसंघाचा विकास काय आहे हे आपण विचारता, याच्यासाठी आपणाला मी धन्यवाद देतो। की आहे आता दमदार बडनेरा मतदारसंघाचा कोण होईल आमदार, तर काय वाटते तुम्हाला या क्षेत्रातील आता आमदार कोण व्हायला पाहिजे किंवा कोण? मला असं वाटते का आमच्या मतदारसंघाचे आमचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय रविभाऊ राणा यांचं विकास काम फार काही आहे आणि त्यांच्या आणि धराळीचा एक प्रतिनिधित्व करणारा आमदार आपल्या मतदारसंघामध्ये होणार सुद्धा नाही, कारण मी अनुभवलेली 15 वर्षाची ख्याती आहे त्यांची। तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे का आपण प्रश्न केला का दमदार आमदार कोण होईल कोण होईल, तर मला असं म्हणायचं आहे का आम्ही 15 वर्षापासून सतत रविभाऊ राणा यांच्या पाठीशी होतो, परंतु आमदार साहेबांनी काय केलं, आमदार साहेब आजही आमच्या घराचे संबंध आहे, आजही आमचं गाव त्यांच्याप्रती फार आदरानं बघते, कारण हे आमदार साहेब स्वतः वेळोवेळी कोणाचं दुःख असो सुख असो आमच्या गावाला भेट देतात। परंतु यावेळेस लोकसभेचं जे इलेक्शन झालं याच्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी एक धार्मिक अजेंडा डोक्यावर घेऊन काही ज्या बुद्धिस्ट आणि मुस्लिम समाजाच्या म्हणजे यांच्या ज्या भावना होत्या ह्या थोड्या दुखावल्या गेल्या। आजही आमदाराप्रती रविभाऊप्रती आमची फार सहानुभूती आहे, आजही आम्ही त्यांचे जाऊ, कालही त्यांचेच होतो आणि पुढे सुद्धा राहणार। परंतु आमचं एक मत असं आहे का आमदार साहेबांनी शेतीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं। आमदार साहेबांनी ह्या धार्मिक अजेंड्यावर जास्त लक्ष न देता आपल्या गावामध्ये बेकारी किती झाली, सुशिक्षित बेरोजगार किती, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, कसं आहे केंद्रामध्ये आपण बोलताना आपण मुद्दा हा मांडायला पाहिजे का शेतकऱ्याच्या आत्महत्या का होत आहे, कारण 10 वर्षापासूनचं जे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोर्चा काढला होता त्यांची सत्ता नसताना का आम्हाला सोयाबीनचा हमीभाव 6,000 पाहिजे, बरोबर, परंतु त्यांची सत्तासुद्धा आल्याच्या नंतर सोयाबीनला 6,000 भाव झाला नाही। म्हणून आमच्या अशा व्यथा आहे की आमदार साहेबांनी सन्माननीय रविभाऊ राणा आता तर इलेक्शन झाला, आता तो विषय नाही, शेवटी एका नाण्याच्या दोन्ही बाजू या सारख्याच आहे। आमदार कोणताही निवडून येऊ, कोण्याही पक्षाचा येऊ, आता काचचाच विषय। काल आज मला पहाटे ते भेटले, त्यांनी एकच म्हटलं, जीवनभाऊ कालच म्हणे मी बळवंतरावची भेट घेतली। आता एक असा निवडून आपण कोणाला देतो, पण शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे हे जाणून घ्यायसाठी खरोखर कोणताही आमदार अशा ठिकाणी यायला पाहिजे असं माझं मत आहे। बरं, आता शासनानं माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली, बरोबर, याबद्दल तुमचे काय विचार आहे? माझं मत असं आहे शासनानं एकदम चांगल्या तऱ्हेचा उपक्रम राबवलेला आहे, कारण ज्या महिला कामाला जात नाही, कोणी कशा आहे, कोणाच्या घरी कसा प्रॉब्लेम आहे, त्या महिलांसाठी गव्हर्नमेंटनं फार चांगला उपक्रम राबवून हा सक्सेसफुल तर झालाच पाहिजे। पण ह्या कार्यक्रमाऐवजी व्यतिरिक्त एक मी असा म्हणतो का त्यांनी ह्या 1500 रुपयाच्या ऐवजी लाडकी बहिणीच्या लेकराचं शिक्षणावर जर भार दिला असता, म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हणा कोणते, त्यांना जर मोफत सक्तीचं शिक्षण दिलं असतं तर मला तरी वाटते का या लाडकी बहीणपेक्षा हे एक योजना चांगली राहील। पण आता तर सरकारनं घोषणा पण केली आहे ना की उच्च शिक्षण जे काही असेल ते पूर्ण निःशुल्क असणार म्हणून, आहेच ना, आता केली आहे घोषणा। आता समजेल काय होते, तर घोषणा तर केली, परंतु घोषणेची अंमलबजावणी केव्हा होते काय होते। आम्ही शेतकरी कसे आहोत, आम्ही जेव्हा विमा भरतो तर अजूनही आम्हाला विमा कंपनीवाल्यानं केव्हा विमा दिला नाही, ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या फसवणुकी होते, बरोबर। या क्षेत्रातील आमदारांचं सांगतो ना की शेतकऱ्यांचं जसं की आता शासनानं मला वाटतं नैसर्गिक आपत्ती म्हणून KYC वगैरे करून घेतली आणि लोकांच्या खात्यात जो हेक्टरी 7,000 8,000 असे टाकले, तर आता जेव्हा सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर केली तर विमा कंपन्यांनी जे विमा आपण काढलेला 1 रुपया ते 100% आपल्याला देणं गरजेचे होते। जर हा भेटत नसेल तर विधानसभेत याचा आवाज उठवला का? तर आता यांनी आमदार साहेबांनी जरी आवाज उठवला नसेल, कारण आतापर्यंत ते सत्तेतच होते, आम्ही हेच म्हणतो का आम्ही आजही त्याच्या सोबत आहोत, पण त्याची जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या आम्ही विरोधात आहोत, कारण विचारधारा त्यांची कशी पाहिजे होती, शेतकरी शेतमजूर इथं बेहाल होऊन राहिले, त्याचे इथं शेतकऱ्याला का म्हणजे
कोणता रोजगार नाही, त्यांचे लेकरं सुशिक्षित आहे, त्यांना कोणतं कामधंदा नाही. हां, आता तुम्ही एक लाडकी बहीण योजना काढली, अरे परंतु आज लेकराला जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कुठं शाळेत टाकायचं असलं तर 60,000 रुपये डोनेशन मागतात. बरोबर. तर हे मुद्दे सन्माननीय आमदार साहेबांना मंत्रालयामध्ये मांडायला पाहिजे होते, त्यांच्या हिवाळी अधिवेशनात मांडायला पाहिजे, त्याच्या पावसाळी अधिवेशनात मांडायला पाहिजे. आता त्यांनी एक कबूल केलं का माझ्या अंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. बरं, आमचं कसं मत आहे का हा एक धार्मिक अजेंडा झाला. आम्हाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती आजही आदर आहे आणि आपापल्या समाजाची आपापल्या धर्माची सगळ्यांना याची कीव असावी आणि आपापल्या धर्माची जोपासना करावी, ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. आपला देश 18 पगड जातीचा आहे, त्याच्यामुळं मला तरी एवढं वाटते का आपापल्या हिशोबानं धार्मिक ठिकाणावर किंवा आपापल्या गावात, आपापल्या विहारात, आपापल्या मंदिरात हे असे उपक्रम राबवायला पाहिजे होते. आणि हा धार्मिक विषय असल्यामुळं याच्यावर मला फारसं बोलणं योग्य वाटत नाही. आस्थेचा विषय आहे. आस्था हे घरात असा. हां, आस्थेचा विषय आहे आणि सगळ्यांनी आपापल्या धर्माप्रती आदर असावा. प्रीतीताई बंडचं नाव ऐकलं आहे आणि सध्या ते चर्चेत आहे असे नितीन भाऊ कदम हे आमदार आहे, त्यांना काठीची टक्कर देऊ शकते का? मी तुम्हाला एकच सांगितलं, राजकारणी लोक हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू. आज आम्ही आमदार साहेबासोबत राहिलो, रवी राणाजी सोबत, तरी वास्तविक पाहिजे तर त्याचं बंड सोबत जनते, किंवा आज बळवंतराव त्याच्या विरोधात होते तर बळवंतरावशी त्याची काल गळाभेट झाली रेल्वे स्टेशनवर. म्हणून सामान्य जनतेने करायचं तरी काय, हा एक आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उद्भवत आहे. म्हणून तुम्ही जे आमच्या गावामध्ये येऊन जो सर्वे केला का आपल्याला आमदार कोण पाहिजे, आम्ही आज तरी स्पष्ट करू शकत नाही का आमदार आहे हाच पाहिजे किंवा तोच पाहिजे. कारण आमचा भरोसा उडाला असा का आज जर आम्ही याच्यासाठी आमच्या गावात जर ताणतणाव करतो तर हे उद्या एकाच जागेवर जाऊन बसतात दोघे जण. म्हणजे आम्ही काय आमच्या गावात काय याच्यासाठी भानगडी करून घ्यायचं म्हणजे नाही, भानगडी म्हणजे विशिष्ट नेत्यांसाठी भानगडी करा असा आमचे उद्देश आहे. हां, आम्हाला हेच विचारायचं आहे की बाबा आता जो नवीन चेहरा किंवा तोच जुना चेहरा तुम्हाला आवडेल किंवा नवीन काहीतरी परिवर्तन व्हायला असं तुम्हाला काय अपेक्षा आहे? हे सगळा निर्णय जनतेचे आहे. कारण आजकालच्या सगळ्या निवडणुका जनतेनं स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ की हा मतदारसंघ आता कुणाला जाईल हे तुम्हाला स्पष्ट नाही येणार. जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे, जनता सुशिक्षित आहे, काही त्याच्यामध्ये दुमत. विषय आहे दमदार आणि या क्षेत्रातील कोण होईल आमदार यासाठी आम्ही विचार घेण्यासाठी तुमच्या भानखेडा इथं आलो. काय वाटते काका तुम्हाला? जे ते बोलले ते आम्हाला म्हणले. आता लाडली बहीण योजना आली, काहीच नाही आहे. वा, काहीच नाही आहे, काहीच नाही. फक्त आमदार होऊ द्या, तुम्हाला गाड पुसूनही नाही टाकत. बरोबर. मग या वेळेचा मग पुन्हा एक वेळा रवी राणा होणार का आमदार? होय ना, बिचारा त्याच्या तकदीरानं आपल्याला त्याचं काय घेणार. हे जनतेचा खेळ आहे. तो नाही ऐकत माया, आज भाऊ नाही ऐकत एकमेकाला. त्याचा विचार तुम्ही करणार. भाऊ नाही ऐकत. 4 भाऊ असले 4 रंगाच्या, 4 रंगाच्या बायका त्याच्या 4 रंगाच्या, लेकरं 4 रंगाच्या. कशावरून म्हणावं आपण हो किंवा नाही? झालं त्याच्या तकदीरानं होय. किस्मतचा खेळ असते. नितीन कदमले ओळखताय काका? मी कोणालाच नाही. प्रीतीताई बन नाव ऐकलं, सबंध माहीत आहे मला, पण मी सांगतही नाही. बरोबर. प्रीतीताई बन बघून घ्या, ऐकून घ्या. हे आता आपण एकाच गावचे भाऊबंद असावं आम्ही. बरोबर. काही झालं ते धावतील लवकर, ते आमदार आणि खासदार नाही देत. हे तुम्हाला माहीत आहे ना? नाही, जीवन भाऊनं सांगितलंच ना, हे नक्की आहे. कोणी कोणाचं नाही आहे. त्यांनी ओळखलं, आज गळाभेट घेतली म्हणते आमदारांनी. माही ऐका तुम्ही, यावेळेस पहिल्याच मुद्द्यामध्ये रवी राणा भाऊ सांगतो मी तुम्हाला सर्वेच्या देखत आमच्या गावातले 40-50 एकर जमीन तलावात चालली होती. हे आमच्या सगळं हिंडले. ऐकून घ्या, पहिल्या सुरुवात जीवन प्रवास आहेत ते त्याचा माणूसच आहे आणि त्याच्या पाठीमागाव पुरं गावी म्हटलं तरी चालते. काय त्याचे वडील राणा हे जे होते गावातले हे सबंध त्याच्या पाठीमागं हिंडलो. ते निकाल फिरले, शेवटी त्यानं ते रद्द केलं तलाव. सांगतो म्हणून आम्ही 15 वर्षापासून त्याच्या भरोशावर खाऊन राहिलो. बरोबर. चुकीचं आहे? नाही, खाऊन राहिलो. आजही आम्ही खोट्या नाट्या गोष्टी करत नाही. आता तुम्ही सांगा, जीवन पर्वात जो बोलला
ते सत्य परिस्थिती, कारण तो सर्व हिंडते, आपण हिंडतो का? नाही. विधानसभाचं बिगुल वाजला. हा. आता विधानसभा वाजल्यानंतर आता तुम्हाला काय वाटते की या क्षेत्रामध्ये आता पुन्हा आमदार रविराणा होणार, कितीताई बंद आहे, त्यानंतर आता नितीन कदम आहे सामाजिक कार्यकर्ता, तर यापैकी तुम्हाला असं कोण वाटते की बा ह्या क्षेत्रातील आता आम्हाला आम्हाला आता असं वाटते ते बंड किंवा राणा हे दोन पैकी येईल बा. नाही का आमदार तर काय एकच होणार आहे. नाही, आमदार एक होणार रवी राणावर जास्त आहे बा. काही घरपंचायत राजकारण चालते आमच्या इथं. हां. म्हणजे काही काही मोहल्यात अजून काही कोणा गोष्टीचा राग नाही आहे. आमच्या बंजारी मोहल्यात अजून रोडच नाही आहे. अच्छा. फक्त घरपंचायत आले त्याचे म्हणजे आम्ही मतदान करणारे आम्ही राहतो घरी बसू. बरोबर. आणि राजकारणी लोक त्याच्याजवळ जाऊन बसून जाते. हो. मग ते जाणार वाटतं की हेच की मतदान जो मतदान नाही करत तो त्याचा माणूस बनून राहिला. आणि आम्ही मतदान 10 दिवस करून राहिलो तिले आम्ही दूर आहोत. फक्त याच्यावर आमचा विषय आहे बा असं. पण या क्षेत्रातील आमदारांनी यांच्याकडे लक्ष देणार असं का काय? हा आता रमजान आता आम्ही जाणार राहू त्याच्या इकडं आणि त्याला बोलणार यावं म्हणा. का आता आमच्या बंजारी मोहल्यात रोडच नाही आहे. देवसिंग चव्हाण, देवसिंग दलुसिंग चव्हाण राहणार भानखेडा खुर्द. येऊन परस्ती पावायची पहिले गावात येऊन राणाबाईने पावायचं म्हणा त्या रवनीत नारायणनं का सत्य परिस्थिती काय कुठे काम राहिलं आहे बा हे. म्हणजे आमदारांनी याच्यासाठी थोडंसं आमचं नाराज मन आहे रवी राणावर, नाही तर काहीच नाही आहे. रवी नाना मतदान आमचं फुल आहे.